हेअर स्पा करणं योग्य असतं की अयोग्य हे या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे। जेव्हा तुम्ही सलॉनमध्ये हेअर स्पा करण्यासाठी जाता तेव्हा तेव्हा किती रुपये लागतात? 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये, बरोबर? तर आपण सलॉनसारखा हेअर स्पा जर घरी केला तर, आणि तेही अगदी घरच्या घरी आणि कमी बजेटमध्ये किंवा अजिबात पैसे न वाया घालवता किंवा घरच्या घरी गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींपासून जर आपण हेअर स्पा केला तर, आणि हे सलॉनसारख्या हेअर स्पाचे रिझल्ट जर आपल्याला घरच्या घरी मिळाले तर, आजच्या व्हिडिओमध्ये एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी आपण हेअर स्पा कसा करायचा हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यामुळेच तुम्ही कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। नमस्कार, मी प्रतिमा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल परी अँड मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे। तर मी दररोज वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। मेकअप, फॅशन, स्किन केअर, DIY, रेसिपीज असे वेगवेगळे टॉपिक्स जे आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ रोज बनवत असते। जर तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन खाली आहे ते प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट देखील करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता हा हेअर स्पा म्हणजे काय? हेअर स्पा म्हणजे नक्की नेमकं काय असतं? की हेअर स्पाचे फायदे काय आहेत? आणि का बरं आपण हे हेअर स्पा करायचा असतो? तर हेअर स्पा का करायचा? की जे आपले डल, फ्रिझी किंवा निस्तेज हेअर झालेले असतात ना, ते रिपेअर करण्यासाठी आपण हेअर स्पा हा करत असतो। जरी आपले हेअर वरून जरी स्वच्छ दिसत असले तरी केसांची जी मुळं आहेत ना ती एकदम अस्वच्छ असतात। तर यासाठीच आपण घरच्या घरी काय करू शकतो हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर हेअर स्पामुळे काय होतं की हेअर स्पामुळे आपले हेअर एकदम मऊ आणि सॉफ्ट होतात आणि जे आपले स्काल्प आहे ना ते सुद्धा स्वच्छ करायला मदत करतं। त्याच्यामुळे हेअर स्पा आपण घरच्या घरी नक्कीच केला पाहिजे आणि आपले हेअर एकदम हायड्रेटेड पण राहतात आणि छान राहतात, एकदम फ्रीझी होण्यापासून सुद्धा वाचतात। आजकाल लोकांना डॅन्ड्रफची समस्या खूप आहे, केसामध्ये कोंडा खूप साऱ्या प्रमाणामध्ये होत असतो। तर आपण हेअर स्पा केल्यामुळे काय होतं की आपल्या केसांमध्ये किंवा आपल्या हेअरमध्ये जो कोणता डॅन्ड्रफ असेल ना तो कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्यामुळे आपण हेअर स्पा करणं खरंच खूप गरजेचं आहे। हेअर स्पामुळे काय होतं की आपल्या केसांचे जे स्काल्प असतं ना ते कंडिशनर होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यामुळे आपल्या केसामध्ये जो कोणता कोंडा असतो ना तो सगळा निघून जाण्यासाठी मदत होते। त्यामुळे आपल्या केसातील कोंडा कमी करण्याचं काम हेअर स्पा करतं। त्यामुळे हेअर स्पा करणं खरंच खूप गरजेचं असतं आणि हेअर स्पा केल्यामुळे आपले हेअर सुद्धा चांगले राहतात। बऱ्याच वेळा आपण पाहत असतो की हेअर फॉलचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना होत असतो, बऱ्याच मुलींना सुद्धा होत असतो। तर यामागे ना भरपूर सारी कारणं असतात आणि प्रत्येक मुलगी हे बोलताना आपण पाहत असतो की अरे यार माझे हेअर्स खूप गळत आहेत, माझे केस खूप गळत आहेत। तर नियमितपणे जर तुम्ही हेअर स्पा केला ना तर तुमचे केस गळायचे सुद्धा कमी होतील आणि केसामध्ये जो कोणता डॅन्ड्रफ असेल ना तो सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होईल आणि तुमचा स्काल्प देखील स्वच्छ होईल। आपण जे कोणतं हेअर केअर रुटीन करत असतो ना तर त्याच्यामध्ये हे हेअर स्पाचे एक रुटीन आपल्या हेअर केअरमध्ये नक्कीच असायला पाहिजे। त्याच्यामुळे आपल्या केसांमध्ये सुद्धा खूप सारा इफेक्ट जाणवतो आणि खूप छान केसांची लेंथ सुद्धा वाढते आणि केसांचं स्काल्प सुद्धा सुधारण्यास मदत होते आणि कोंडा, डॅन्ड्रफ अजिबात सुद्धा होत नाही। त्याच्यामुळे आपण हेअर स्पा हा नक्कीच केला पाहिजे। महिन्यातून एकदा तरी आपण हेअर स्पा हा केलाच पाहिजे। आणि हेअर स्पा केल्यामुळे काय होतं की हेअर स्पा केल्यामुळे आपल्या केसांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत सुद्धा होते। त्यामुळे काय होतं की आपले केस हे सिल्की दिसायला लागतात, स्मूथ दिसायला लागतात आणि एकदम मजबूत सुद्धा जर तुमच्या केसांना सारखेच फाटे फुटत असतील आणि तुम्ही जर सतत ते ट्रिम करत असाल तर तुम्ही त्यामध्ये एक हेअर स्पा तुम्ही नक्कीच इन्क्लूड करू शकता, जेणेकरून आहे ना तुमच्या केसांचे फाटे पण कमी होतील। आणि हेअर स्पामुळे काय होतं की आपले केस आहेत ना ते हायड्रेटेड राहतात आणि जे डल आणि निस्तेज झालेले केस असतात किंवा कोरडे केस होतात ना ते सुद्धा होत नाही। त्याच्यामुळे आपण हेअर स्पा नक्की करायचा। जर आपले केस कोरडे पडत असतील ना तर हेअर स्पामुळे ते सुद्धा कमी व्हायला मदत होते। त्याच्यामुळे हेअर स्पा आपण नक्की केलाच पाहिजे। आणि जर आपल्याला स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम असेल ना तर आपण कंटिन्यू हेअर स्पा केला ना तर स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम सुद्धा कमी होतो आणि केस गळती सुद्धा कमी होते। जर तुमचे केस नियमित वॉश करून सुद्धा चिकट दिसत असतील, तेलकट दिसत असतील तर तुम्ही अशा वेळी तुमच्या केसांमध्ये जे ऑइल आहे ना ते कंट्रोल करणं खरंच खूप गरजेचं असतं आणि यासाठी हेअर स्पा हा एक उत्तम पर्याय आहे असं मला तरी वाटतं। कारण जेव्हा आपल्या केसांमध्ये स्प्लिट एंड्स होतात ना त्यावेळेस आपण नक्की हेअर स्पा हा केलाच पाहिजे। हेअर स्पामुळे काय होतं, जे हेअर स्पा आपण करतो ना त्याच्यामुळे जे आपल्या हेअरमध्ये ऑइल सिक्रेट होतं ना ते सगळं ऑइल कंट्रोल करण्याचं काम करतं। त्याच्यामुळे आपण हेअर स्पा नेहमी करायचा। त्यामुळे हेअर स्पा एक उत्तम पर्याय आहे। त्याच्यामुळे आपण हेअर स्पा हा आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये आपण ठेवलाच पाहिजे। जेव्हा आपल्याला खूप सारा स्ट्रेस येतो, ताणतणाव येतो किंवा आपल्याला थोडंसं डिप्रेशन आलेलं असतं किंवा टेन्शन असतं ना त्यावेळेस आपण हेअर स्पा हा नक्की केला पाहिजे। त्याच्याने काय होतं, हा सगळा ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे किंवा जे काही डिप्रेशन आहे ना ते सगळं दूर होण्यास सुद्धा मदत होते। त्याच्यामुळे आपण हेअर स्पा हा नक्की केलाच पाहिजे। आणि हेअर स्पा केल्यामुळे काय होतं की आपल्या हेअरमधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा स्काल्प जे आहे ना त्यातलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते खूप छान प्रकारे होतं। त्याच्यामुळे पण एकदम रिलॅक्स फील करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं। म्हणून हेअर स्पा हा आपण नेहमी करायचा।
आणि हो, लक्षात ठेवा की तुम्ही एकदा हेअर स्पा केल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा परिणाम दिसून येणार नाही. त्यासाठी तुम्हाला हेअर स्पा महिन्याला हेअर स्पा किंवा 2 आठवड्यानंतर हेअर स्पा तुम्ही हा केलाच पाहिजे. जर आपण हा हेअर स्पा 2 आठवड्याला किंवा महिन्याला जर केला किंवा कंटिन्यू जरी ठेवला ना, तरी पण आपल्या हेअर्समध्ये ना खरंच खूप सारा परिणाम दिसून येईल, खूप छान इफेक्ट दिसून येईल आणि आपले हेअरसुद्धा खूप छान राहतील, मेंटेन राहतील. यासाठी आपण हेअर स्पा हा आपण नक्की आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये इन्क्लूड केला पाहिजे. आणि हेअर स्पा केल्यामुळे काय होतं की केस मजबूत होणार आहेत, सिल्की होणार आहेत, शायनी होणार आहेत आणि बऱ्याच प्रकारचे जे काही प्रॉब्लेम असतात जसं की कोंडा होणं, म्हणजे आपल्या स्काल्पला खाज येते ते होणं किंवा मग स्प्लिट एंड होणं, हे या सगळ्या गोष्टी आणि केस गळती होणं, याच्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून सुद्धा ना हेअर स्पा केला ना तर आपण दूर राहू शकतो आणि आपले हेअर सुद्धा खूप छान राहू शकतात. त्याच्यामुळे आपण हेअर स्पा हा नियमितपणे आपण केलाच पाहिजे. आणि जे आपल्या केसांमध्ये जे ऑइल सिक्रेट होत असतं किंवा मग आपल्या स्काल्पला जे इचिंग होत असतं, तर या सगळ्या गोष्टींपासून सुद्धा हेअर स्पा केला तर आपण दूर राहू शकतो आणि आपले हेअर सुद्धा चांगले राहू शकतात. त्यासाठी आपण हेअर स्पा हा नक्की केलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणता की तू नुसतीच म्हणत आहे की हेअर स्पा करा, हेअर स्पा करा. पण हेअर स्पा हा नेमका असतो तरी कसा किंवा करायचा कसा किंवा कधी करायचा, केव्हा करायचा आणि ते आम्हाला सांग. तर तेच हे आज मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. आपण प्रत्येकी 15 ते 30 दिवसातून एकदा तरी हेअर स्पा हा नक्की केलाच पाहिजे किंवा महिन्याभरातून एकदा तरी हेअर स्पा आपण आपल्या केसांसाठी हा केलाच पाहिजे. त्याच्याने काय होतं की आपल्या केसांना खूप सारा फायदा मिळत असतो. त्याच्यामुळे आपण हेअर स्पा हा नक्की केलाच पाहिजे. महिन्यातून एकदा तरी हेअर स्पा हा केलाच पाहिजे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे घरच्या घरी आपण हेअर स्पा कसा करायचा. जेव्हा आपण घरच्या घरी हेअर स्पा करत असतो त्यावेळेस आपल्याला काही टिप्स फॉलो कराव्या लागतात. तर पहिली जी टिप्स आहे ती मसाज. तर मसाज केल्याने काय होतं की आपल्या केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे होतं आणि त्याच्यामुळे आपल्या केसांची लेंथ वाढायला सुद्धा मदत होते. आता हे मसाज करायचं कसं? मसाज करताना आपण कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइलचा सुद्धा वापर करू शकतो आणि हे दोन्हीही ऑइल घेतले तरी सुद्धा चालतात. हे ऑइल आपण थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या स्काल्पपासून रूटपर्यंत आपण हे ऑइल आपल्या हेअरला लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण असं जेंटली मसाज करायचं. जसं बोटाने आपण मसाज करतो तशा प्रकारे आपण मसाज करून घ्यायची, जेणेकरून आपल्या स्काल्पचं जे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते खूप छान प्रकारे होईल आणि त्याच्याने आपल्या केसांना सुद्धा पोषण मिळेल आणि त्यामुळे केस वाढायला सुद्धा सुरुवात होईल आणि केसांची गळती सुद्धा कमी होईल. आता दुसरी जी टिप्स आहे ती स्टीम. तर आपण केसांसाठी स्टीम घेणं खरंच खूप गरजेचं असतं. आता स्टीम घेताना काय करायचं, स्टीम कशी घ्यायची हेअरला ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. आपल्या केसांना स्टीम घेताना आपण काय करायचं, एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण एखादा टर्बन टॉवेल किंवा मग एखादा तुम्ही कॉटनचा टी शर्ट म्हणजे बुडवून घेतला तरी सुद्धा चालेल आणि नंतर तो आपल्या हेअर्सवरती आपण अप्लाय करून घ्यायचा आणि 15 ते 20 मिनिटं आपण तसंच आपल्या केसांवरती जो कोणता टॉवेल किंवा आपण टी शर्ट आपल्या केसांवरती आपण लावलेला असेल ना तो 15 ते 20 मिनिटं तसंच ठेवायचा आहे. जर तुम्हाला वाटलं की टॉवेल गार झालेला आहे किंवा थंड झालेला आहे तर तुम्ही पुन्हा डिप करून घेऊ शकता आणि परत तुमच्या केसांना तुम्ही तो लावू शकता. तर 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून नंतर तुम्ही तो टॉवेल काढून टाकू शकता. स्टीम घेतल्यामुळे काय होतं की जे कोणतं आपण मसाज केलेला आहे किंवा जे कोणतं आपण ऑइल केसांना लावलेलं आहे ते आपल्या केसांच्या स्काल्पपर्यंत ते ऑइल लागलं जाईल आणि जी कोणती केस गळती होईल किंवा केसांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सुद्धा दूर होतील आणि केसांना स्टीम घेतल्यामुळे आपण जे कोणतं ऑइलिंग केलेलं आहे, जो कोणता मसाज केलेला आहे ना, तर हे आपण स्टीम घेण्याची जी प्रोसेस केलेली आहे ना ती प्रोसेस केल्यामुळे काय होतं की 10 ते 15 मिनिटं आपण टॉवेल काढून टाकल्यानंतर केसांवरचा नंतर आपण शॅम्पू करायचा आहे आणि शॅम्पू केल्यानंतर आपण स्टीम घ्यायची आहे. तर आता केसांना स्टीम घेतल्यामुळे काय होतं, आता स्टीम घेतल्यामुळे काय होतं की जे कोणतं ऑइल आपण केसांना लावलेलं आहे किंवा जी कोणतं मसाज केला आहे ना ते आपल्या केसांच्या मुळाशी उतरण्यास खूप मदत होते आणि केस गळती सुद्धा कमी होते. त्याच्यामुळे आपण स्टीम नक्की घेतलीच पाहिजे. घेतल्यामुळे काय होतं की आपली केसांची मुळं सुद्धा घट्ट होतात आणि केस शायनी सुद्धा होतात, सिल्की होतात, मऊ होतात. त्याच्यामुळे आपण स्टीम घेणं त्याच्यामुळे आपण नक्कीच स्टीम घेतली पाहिजे. त्यामुळे आपण हेअर ऑइलिंग नंतर केसांना स्टीम करणं खरंच खूप गरजेचं असतं. म्हणून स्टीम घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर टिप नंबर 3 शॅम्पूने आपण हेअर वॉश करून घेणार आहोत. तर आता त्यानंतरची पुढची सर्वात महत्त्वाची जी टिप्स म्हणजे मास्क. तर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या केसांसाठी आपण मास्क लावणं खरंच खूप गरजेचं आहे. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये मास्क अवेलेबल आहेत. पण त्याचे रिझल्ट आपल्याला खूप छान जाणवतात. त्याच्यामुळे आपण घरच्या घरी हेअर स्पा करायचं म्हटल्यावर आपण घरच्याच गोष्टी वापरून आपण हेअर स्पा कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे खूप सारे फायदे पण आहेत. तर घरच्या घरी आपण जो हेअर स्पा करणार आहोत त्याच्यासाठी जो मास्क आपल्याला तयार करायचा आहे त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आणि तेही घरच्या घरी आणि एकही रुपया खर्च न करता आपण घरच्या घरी कसा हेअर मास्क तयार करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागते ते आपण पाहूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप दही, त्याच्यानंतर 2 चमचे त्याच्यामध्ये आपण मध वापरणार आहोत आणि त्याच्यानंतर तर आपण त्याच्यामध्ये 2 अंडी सुद्धा फोडून टाकू शकतो. पण तुम्हाला जर अंडी लावायची नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. दह्यामध्ये सुद्धा जेवढं प्रोटीन अंड्यामध्ये असतं तेवढंच दह्यामध्ये सुद्धा असतं. त्याच्यामुळे तुम्ही नुसतं दही जरी वापरलं तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये अंडं जरी तुम्ही टाकलं म्हणजे अंड्याचं जे व्हाईट असतं ते सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता कारण दोन्हीमध्ये तेवढंच प्रोटीन आहे आणि ते आपल्या केसांसाठी खरंच खूप
छान आहे आणि फायदेशीर आहे. तर आपण हे जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते छान मिक्स करून आपण आपल्या केसांवरती ते अप्लाय करायचं आहे. ते आपल्या स्काल्पपासून रूटपर्यंत आपण छानपैकी असं अप्लाय करून घ्यायचं आहे. तर आपण 15 ते 20 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 1 तास आपण हा मास्क आपल्या केसांवरती असंच राहून देऊ शकतो किंवा मग 1 तासानंतर आपण छान शॅम्पूने आपले हेअर धुवून टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या केसांना आपण कंडिशनर करायचं आहे. तर ही जी सगळी प्रोसेस आहे ना ती मी सगळी माझ्या केसांवरती अप्लाय करून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणता की ही किती मोठी प्रोसेस आहे. पहिलं तर हेअर ऑइलिंग करायचं, त्याच्यानंतर मग मसाज करायचा, मग हेअर वॉश करायचा, नंतर मग मास्क लावायचा. म्हणजे ही किती मोठी प्रोसेस झाली. पण जर तुम्हाला सिल्की, स्मूथ आणि शायनी हेअर हवे असतील तर तुम्ही महिन्यातून 1 वेळा हे मास्क तुमच्या केसांसाठी नक्कीच लावू शकता. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या केसांमधला सगळा कोंडासुद्धा कमी होतो, केस गळती कमी होते, केस वाढायला सुद्धा झपाट्याने मदत होते आणि जे केसांमध्ये काही प्रॉब्लेम असतील म्हणजे आपल्या स्काल्पमध्ये जे काही इचिंग होणं किंवा स्प्लिट एंड होणं किंवा मग भरपूर काही अशी कारणं असतात, ती सगळी कारणं सुद्धा ह्या मास्कमुळे कमी होतात. तर ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर हे सगळे जे काही म्हणजे आपल्या केसांबाबत ज्या काही तक्रारी आहेत ना त्या सगळ्या कमी होतील आणि केस वाढायला सुद्धा मदत होईल आणि केस सिल्की, शायनी आणि मुलायम आणि सुंदर सुद्धा दिसतील. यासाठी आपण ह्या टिप्स नक्की फॉलो केल्या पाहिजे. तर डन, आपला हेअर स्पा हा कंप्लीट झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपण घरच्या घरी एकदम कमी किमतीमध्ये किंवा पैसे न वापरता सुद्धा हेअर स्पा हा करू शकतो. त्याच्याने काय होतं आपली केस सुद्धा झपाट्याने वाढायला मदत होते. केस सिल्की, शायनी आणि सुंदर सुद्धा होतात आणि एकदम कमी खर्चामध्ये आहे. घरच्या घरी गोष्टी वापरून आपण हा हेअर स्पा केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.